भूमी मालमत्ता अधीक्षकांचा बोगस शिक्का तयार करून पालिकेतील शिपायानं महापालिकेच्या मालकीची जागा चक्क खाजगी व्यक्तीला खरेदी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली। सोलापूर महानगरपालिका ही कोणत्या ना कोणत्या कारणानं सातत्यानं चर्चेत असते। पालिकेच्या चांगल्या कामांबरोबरच पालिकेच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से सातत्यानं ऐकावयास आणि अनुभवास मिळत आहेत। चांगल्या कामांपेक्षाही अनागोंदी कारभार आणि वादग्रस्त किस्से हेच मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसून येत आहेत। आता पुन्हा एकदा असाच एक खळबळजनक प्रताप समोर आलाय। आतापर्यंत आपण बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी बोगस शिक्के तयार करून बोगस बांधकाम परवाने दिल्याचं प्रकरण पाहिलं। ही प्रकरणं ताजी असतानाच असाच एक प्रकार समोर आलाय। महापालिकेतील एका शिपायानं भूमी मालमत्ता अधीक्षकाचे बोगस शिक्के तयार करून बिजापूर रोड नेहरू नगर परिसरातील महापालिकेची जागा चक्क विक्री केली आहे। विशेष म्हणजे ही जागा 2023 लाच विक्री केली असून याचा खरेदी दस्त देखील तयार झालाय। याचा कोणालाच थांग पत्ता लागला नाही। अखेर हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेचा भूमी मालमत्ता विभाग खडबडून जागा झाला असून संबंधित शिपाई, खरेदी घेणारा आणि साक्षीदार म्हणून सही करणारे या सर्वांवर भूमी मालमत्ता विभागानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। हा सर्व प्रकार डोकं चक्रावून सोडणार आहे। परंतु यामध्ये आणखीन एक प्रकार समोर येतोय, तो म्हणजे शासनाच्या म्हणजेच पालिकेच्या मालकीच्या जागेची एका खाजगी व्यक्तीला विक्री केली जाते आणि त्याची कोणतीही खातरजमा न करता रजिस्टर विभागाकडून खरेदी दस्त देखील तयार केला जातो। ही बाब विशेष म्हणावी लागेल। जागा महापालिकेची, खरेदी देणारी व्यक्ती कोण आहे, त्याच्याकडे अधिकारपत्र आहे का, आधार कार्ड याची कोणतीही चौकशी न करता झोपी गेलेल्या अथवा झोपेचं सोंग घेतलेल्या रजिस्टर खात्यानं खातरजमा न करता खरेदी देऊन ती जागा खाजगी व्यक्तीला दिली। यामुळे आता रजिस्टर विभागातील कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराचं ऐकावं ते नवलच। कुंपण शेत खातंय अशातला हा प्रकार महापालिकेत घडताना दिसतोय। लोकप्रतिनिधी नसल्यानं महापालिकेचा एक एक विभाग अक्षरशः भ्रष्टाचारानं पोखरून निघतोय। आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय या म्हणीचा प्रत्यय या निमित्तानं आता पुढे येतोय।